पहिलं जो इंग्रज काळ होता ना त्याच्यापेक्षा खराब आहे हा काळ. इंग्रज काळातली पीक विमा परिस्थिती अतिशय चांगली होती. आणि ते राशन पहिले भेटे काँग्रेसच्या काळात चांगलं 20-25 किलो गहूही भेटत भरपूर, ते खात जा. आता तेही बंद केलं आहे. सामान्य लोकांना काय असते की बा आपल्याला भेटलं लोक त्याकडे वळतात. पण आपल्या विदर्भासाठी काय करता येईल? आणि नागपूर म्हणजे विदर्भ नाही, जसं त्या लोकांना पश्चिम महाराष्ट्राला आणते ते तिकडचं म्हणजे हे आहे. कोण्यातरी संघटनेच्या शेतकऱ्याचं असं म्हटलं का लाडली बहीण द्या आम्हाला 2,500 रुपये. आम्हाला शंका वाटते की अधिवेशन तिकडे चालू आहे आणि लोक लाडलीमध्ये गुंतून टाकलेले आहेत. मग हे जे सरकारचे ढोरं आहेत, हरण असेल डुक्कर असेल, हे आमच्या शेतात कशाला आणतात? शेतकरी हा नेहमीच जगाचा कैवारी राहिलेला आहे. सरकारकडून होणारी अपेक्षा, या राजकारण्यांकडून होणारे दुर्लक्ष याच्याकडे नेहमीच सातत्याने लक्ष देत आले. दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक आणि शेतकरी नेते प्रकाश पोहरेजी. दैनिक देशोन्नती आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उपस्थित करत आले आहेत. आणि असाच एक ताजा आजचा प्रश्न आहे अर्थसंकल्प. आपण घुसर या गावी आलो आहेत आणि आपण थेट जनतेशी संपर्क साधणार आहोत. राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. शिवाय वीज बिल माफ करण्याचेही आश्वासित केले आहे. या घोषणांवर आपला विश्वास आहे का? तसंच ते लबाडाचं आमंत्रण जेवल्यानंतरच खरं ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. आधी बऱ्याचशा घोषणा शासनाने केल्या होत्या, परंतु त्या पूर्णत्वास त्यांनी नेल्या नाहीत. शेतकऱ्यांना 50,000 देऊ अशा पण घोषणा केल्या होत्या त्यावेळेस, पण मला तरी वाटते बऱ्याचशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये पण मिळाले नाहीत. आणि काही शेतकऱ्यांना कर्जमाफी पण मिळाली नाही यांच्या काळामध्ये. म्हणून म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज ते कर्जमुक्ती होती, त्याच्यामध्ये बरेचसे शेतकरी वंचित राहिलेले आहेत. आणि आजची परिस्थिती जरी अर्थसंकल्पामध्ये वीज पंपांची जी वीज माफ केलेली आहे, माझं म्हणणं आहे या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना आज वन्य प्राण्यांपासून खूप त्रास आहे. मग यांनी अर्थसंकल्पामध्ये या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकरी राहतात, त्यांच्या शेताला शेतरस्ता यांनी यांच्या पातळीवर निर्माण करून द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, शेताला कंपाऊंड यांनी यांच्या पातळीवर करून द्यायला पाहिजे. कुठलीच योजना शेतकऱ्याला नाही दिली चालेल, परंतु ह्या जर गोष्टी केल्या तर शेतकऱ्यांना यांच्याकडे भीक मागण्याची कधीच गरज येणार नाही. ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते जेव्हा रस्ते होतील, इथं कंपाऊंड होईल आणि चांगल्या पद्धतीने पाण्याची व्यवस्था होईल शेतकऱ्याची. आणि दुसरी गोष्ट, भावांतर योजना जी आहे, आता लाडली MP मधून आणली तर, पण भावांतर योजना पण आणायला पाहिजे होती. आज शेतकरी जे भाव आहेत त्यात उत्पादन खर्चावर आधारित भाव असायला पाहिजे. आज खर्च 45% वाढलेला आहे आणि भाव तेच आहेत. कृषी निविष्ठावरील GST बाबत आपलं काय मत आहे? GST कृषी विभागावर बसायला नाही पाहिजे मॅडम, कारण GSTचा जसं काही आता पुढच्या शेतकऱ्याला काही माहिती नसते, कास्तक राहिले. बरोबर. आता GST बसायला नाही पाहिजे असं माझं मत आहे. मॅडम, आता 4.5 वर्षापासून यांचं सगळं फोडाफोडीचं राजकारण पूर्ण महाराष्ट्रभर चाललं. शेतकऱ्यांच्या तोंडाला, शेतमजुराच्या तोंडाला पानं पुसली. आणि आता इलेक्शन समोर दिसता यांना हे इलेक्शनच्या डावानुसार हे 2-2.5 महिन्यासाठी आता हे काहीतरी लागू करतील आणि नंतर अजून त्याच्यात काही व्यत्यय आणून ते योजना बारगळून टाकतील. कारण की सातत्यानं 4.5 वर्षापासून यांना निर्णय घ्यायला काही हरकत नव्हती, पण आता इलेक्शनच्या तोंडावर हे निर्णय घेऊन लोकांना एक लालूच निर्माण करतात. आणि सामान्य लोकांना काय असते की बा आपल्याला भेटलं लोक त्याकडे वळतात. परंतु हे वस्तुस्थिती नसायला पाहिजे. 4.5 वर्षापासून यांचंच मिलीजुली सरकार आहे, पण त्या सरकारमध्ये यांचे कोणते निर्णय शेतकऱ्याबद्दल, शेतमजुराबद्दल झाले नाही. पिळवणूकच झाली आणि हे पिळवणूक थांबवायसाठी हे सरकार बदलणं आवश्यक आहे. अगदी बरोबर. अगदी लाडकी योजना जी आहे हे 10 एकरापर्यंत 15 एकरापर्यंत शेतकऱ्याला देणं आवश्यक आहे. आता अल्पभूधारक शेतकरी हा कष्टकरी शेतकरी असते. आता मी मशीनचंच काम करून आलो होतो, पण 15 एकराच्या आसपासच्या शेतकऱ्याला नाही त्याच्यातून वगळून टाकलं. आणि हे म्हणजे एक प्रकारची पिळवणूक आहे. तर या सरकारबद्दल आमची नाराजी आहे. बरोबर आहे. सरकारकडून नाराजी म्हणतायत. आणि आता काय होते, मराठवाडा आणि विदर्भामध्ये साधारणतः 5 एकराच्या वर अर्धा एकर जरी आलं तरी तो बहुभूधारक धरल्या जाते. आणि विदर्भ आणि महाराष्ट्रासाठी जसं पश्चिम महाराष्ट्र आहे आणि नाशिक प्रांत आहे, याच्यामध्ये कसं आहे की क्षेत्रफळ कमी आहे. त्याच्यामुळे हे या स्थितीत व्हायला पाहिजे. आता कसं होते, शेवटी आपण म्हणतो ना लंगोटी सही, ते आधीचं वाक्य मी वापरत नाही. जे आहे वीज बिल माफ केलं मान्य आहे, पण वीज बिल माफ करत असताना मुख्य योजना आम्हाला तुम्ही हे देता कशाला? उन्हे मागितलेलं आहे काय? तुम्ही फक्त MPच्याच धर्तीवर जर भावांतर योजना केली. आता यांचंच राज्य सरकारचं काय म्हणणं आहे की कापसाला 9,600 काहीतरी भाव आम्ही म्हणतो, केंद्र सरकार नाही म्हणते. दादा
मोठे भाऊ तिथंच आहे आणि लहान भाऊ तुम्हीच आहे. जर ते देत नसतील तर तुमच्या याच्यातून आम्ही जर शिष्याच्या खरेद्या पाहिल्या का तुम्ही महाराष्ट्रात चालू होते का आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये नव्हत्या. अजूनही ज्वारीच्या खरेद्या चालू झालेल्या नाहीत. पुरा खरीपाचा हंगाम आलेला आहे. मग तिथं जे भावांतर योजना आहे ते भावांतर तुम्ही म्हणता ना की बा 6,900 काही रुपये त्यांनी कपाशीला सोयाबीनला मागितलेले आहे. द्या ना आम्हाला हे देऊ नका. आणि आता तुम्ही जे म्हटलं ना की हेक्टरी 5,000 रुपये, ठीक आहे बा तुम्ही आता मागच्या वर्षीसाठी केलं असेल मान्य आहे आम्हाला, उशिरा का होईना तुम्हाला काहीतरी बुद्धी सुचली. पण येणाऱ्या 24-25च्या खरीप हंगामासाठी काय आहे तुमचं? आम्हाला ते पैसे तसे नको देऊ ना, भावांतर द्या ना तुम्ही. जर उद्या जर आणि सर्वात महत्त्वाचं हमी भाव जे आहे काय आज असेल ते प्रत्येक पिकाचा, त्याच्यामध्ये गंमत काय, हमी भावाच्या खाली जर खरेदी झाली तर शासकीय गुन्हा दाखल होईल. विदर्भात, महाराष्ट्रात, मराठवाड्यात किती लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहे? पट्ट्यानेत का सर्व तुम्ही बाजार समित्यांचं जर हे रेकॉर्ड घेतले, शासनानं जर बोलावले तर तिथं पट्टीवर लिहिलेलं असतं हमीभावाच्या खाली. मग तुम्ही का गुन्हे दाखल करत नाही? एक जर कायदा बनवला की हमीभावाच्या खाली जर कोण्या पिकाची खरेदी होत असेल तर त्याच्यावर गुन्हा नोंदवायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये किती पीक म्हणजे बाजार समितीतील याच्यावर व्यापाऱ्यावर गुन्हा नोंदवलेला आहे. आणि हे जे आता हे जे 1500 रुपये केलं बहिणीचं, तसंच भावांतराचं घ्या. आणि दुसरी गोष्ट त्याला अडचणी किती आहेत मॅडम? NRC लागू करत आहे का तुम्ही? याच्या मागून जर तुमच्याकडे शाळेचा दाखला आहे म्हणजे तुमच्या आता आधार कार्ड अपडेट करताना आपण त्याच्यावरची जन्मतारीख ग्राह्य धरल्या जाते, तर त्याच्यावर तो जन्माचा दाखला त्या ग्रामपंचायतीला मिळत नाही. मग त्याला ते डोमेसल काय म्हणतात ते काढा. जर त्याच्याकडे शाळेचा दाखला आहे ऑलरेडी आणि आधार कार्ड आहे तर तो नागरिक आहे ना. मग याचा तर असा होतं तुम्ही फिरून येत आहे, NRCवरच येत आहे तुम्ही, असं रहिवासी आहे की नाही, तिकडून जन्मला काय. हमी भाव शेतकऱ्याला कापसाले म्हणा, सोयाबीन म्हणा का तूर म्हणा, सर्वात जास्त भाव 15,000 रुपये तरी क्विंटल पाहिजे. कारण की आताच्या भावापर्यंत कोणत्या शेतकऱ्याला पुरत नाही. खत म्हणा का कोणत्याही कामाला म्हणा भरपूर पोटाला. नैसर्गिक आपत्तीबद्दल सुद्धा बोलल्या गेलं याच्यामध्ये, अर्थसंकल्पामध्ये नैसर्गिक आपत्तीबद्दल सुद्धा बोललं गेलं. मागच्या वेळेस त्यांनी 3 हेक्टर केली होती आणि 13,000 रुपये केले होते. आज परत हेच मागं फिरले की नाही. म्हणून मग भाऊनी जे सांगितलं की आमंत्रण खरं असा प्रकार नाही. मागच्या वेळेस जर दिले आणि हा विशेष 3 हेक्टर कशाला पाहिजे विदर्भ आणि मराठवाड्याला, हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. कारण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 3 हेक्टरच्या वरती शेतकरी जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे याला विदर्भ आणि मराठवाड्याला, आम्ही आता मराठवाड्यात जरी नसलो तरी आम्ही का बोलत आहे विदर्भ मराठवाडा, हे खारपान पट्ट्यातले गाव आहे. याच्यासाठी हे जे 13,000चे निकष त्यांनीच लागू केले होते. मग आज का 13,000 देत नाही तुम्ही? आज कशाला तुम्ही कमी पैशावर आणलं? येथे हमीभाव मिळाला पाहिजे का? हमीभाव तर निश्चितच मिळाला पाहिजे शेतकऱ्याला, परंतु त्या ठिकाणी हमीभावापेक्षा कमी भावानेच खरेदी केली जाते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यावर म्हणजे तसं आताच सांगितलं भाऊंनी की बा त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. हमी भाव जर असेल त्या भावाने खरेदी करत नसतील आणि त्यांच्या जर पावत्या कमी भावाच्या असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. आपला जो हमीभाव मिळतो शेतमालाचा त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का काकाजी? तुमचं काय मत आहे? त्याचं समाधान नाही. आम्हाला मोबदला मिळत नाही. नाही तरी तुम्हाला कापसाला प्रति हेक्टरी काय अपेक्षा आहे की काय भाव द्यायला पाहिजे शासनानं प्रति क्विंटल? 10,000 रुपये द्यायला पाहिजे. 10,000 रुपये प्रति क्विंटलला भाव द्यायला पाहिजे. तेव्हाच कपासाची शेती तुम्हाला परवडणारी ठरेल. 1200 रुपयाने बी घ्यायला लागला. 1200 रुपयाने. त्यानंतर फवारणी, शेती मशागत, डवरणी हा खर्च, मशागत खर्च वेगळा, तो वेगळा आहे ना खर्च. 550चा DAP 1350ला झालेला आहे. त्यानंतर शेतीच्या संदर्भातल्या ज्या कीटकनाशक म्हणा किंवा बियाणे, खते हे जे उत्पादनं आहेत या संदर्भात शासनानं GST लावलेला आहे. GSTचा हा कर लावलेला आहे. हा अतिरिक्त बोजा शेतकरी समजतात. या GSTच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे की शासनानं कृषी निविष्ठांवर GST लावावी की नाही लावावी? नाही, लावू नये. याच्यासाठी लावायला हरकत नाही. मग आम्हाला व्यवसायाचा दर्जा द्या ना, लावा ना, काही हरकत नाही. जर आज सुई विकणाऱ्याचा जर त्याला उद्योजक म्हणून दर्जा आहे, मग आम्हाला कशा त्या अन्न सुरक्षा आणि याच्यामध्ये आणि त्या जीवनावश्यकमध्ये टाकता? स्वतः राज्य सरकार जर म्हणते 9,000 काही याला भाव द्या, सोयाबीनला 7,000 द्या, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की याला हे सदा गोम्याला परवडत नाही. मग तुमचा हा उद्देश आहे का की याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करू नये, कसा तरी एक जेलातल्या कैद्यासारखा त्याला थोडंसं देऊन जेवण द्यायचं असा भाग आहे का? GST लावा ना, पण आम्हाला उद्योजक बनवा. लाडली बहिणा केली आम्ही, त्याच्यातही की याचा विरोध नाही करत, पण त्याच्या कागदपत्राची पूर्तता करायला एवढं नाही लागत ना. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जो घामानं शेतमाल पिकवतो त्याचे दाम शासनाने योग्यरित्या दिले पाहिजे. आणि किमान शेतकऱ्यांची अशी माफक अपेक्षा आहे की जो परिश्रम घेऊन शेतमाल आम्ही उत्पादित करतो त्याचे भाव ठरवण्याचे अधिकार खुद्द शेतकऱ्याला असले पाहिजे.
असाच काहीचा सूर तुमच्या जर जीएसटी लावत बोलण्यातून असेल तर उमटत आहे. व्यवसायाचं स्वरूप द्या ना. माझा दुसरा प्रश्न असा आहे तुमच्या पीक विम्याच्या संदर्भात की शासन हे पीक विम्याच्या संदर्भात अतिशय आग्रही असते. पीक विमा आपण हंगामाच्या सुरुवातीला भरून घेत असतो, परंतु जेव्हा शेतीचं आपलं नुकसान होते शेती पिकांचं त्यानंतर मिळणारा जो पीक विमा आहे तो खरोखरच आपल्याला नुकसानाच्या भरपाईप्रमाणे मिळतो का, या संदर्भात काकाजी तुमचं काय मत आहे? शेतकऱ्याला कर्ज मिळते, कर्ज भरता येत नाही त्याला, तो आत्महत्या करते. नाही, पीक विम्याच्या संदर्भात काय म्हणणार तुमचं? पीक विम्याला तेही मिळत नाही पैसे. पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, पण मग बहुतांश शेतकऱ्यांना तर मिळतात, मग तुम्हालाच का मिळत नाही? जसं शेतकऱ्याला गरज यायची गरजच नाही, कारण ती जसं पीक विमा पाहिजे, की लाडकी बहीण पाहिजे, याची काहीच गरज नाही. हा शेतकरी हा जसं कृषी प्रधान देश आहे तर शेतकरी सुखी ठेवला पाहिजे. किंवा कापसाले भाव नाही, अन्नधान्याला भाव नाही, काय फायदा? अर्थात शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की शेतमालाला भाव मिळणे हे अतिशय गरजेचं आहे आणि कृषी नुकसान भरपाई असो, नैसर्गिक आपत्ती असो, तर या संदर्भात शेतकरी पहिला होता तोच चांगला होता. जो इंग्रज काळ होता ना त्याच्यापेक्षा खराब आहे हा काळ. इंग्रज काळातली पीक विमा परिस्थिती अतिशय चांगली होती असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आज 1000 रुपये 1500 2000 रुपये क्विंटल याचाही द्यायला लागतो. किती 2000 भाव भेटते 750. भाव भेटते 6000 रुपये. हमी भाव 6.5 करून टाकला की तो बरंच बरं आहे. ते काही सांगायचं काम नाही, सगळ्या लोकांना माहिती आहे ते. अप्रत्यक्षरित्या काय म्हटलं? जो पंजाबमध्ये समजा अप्रत्यक्षरित्या सरकार विरुद्ध शेतीविरुद्ध कायदा आला होता तो रद्द केला, त्याचा बदला सरकार घेत आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या स्वतःचे भाव वाढवले, त्याच्यावर जनतेत काय टाकायचं काम आहे ते तुमचं नाव मला सांगा ना. तुम्ही कंपन्या आहे ते त्याचे भाव देते न तुम्ही दाखवू राहिले की आम्ही एवढी सबसिडी देऊ राहिलो, त्याच्यावर काय काम आहे दाखवायचं तुमचं नाव द्यायचं. अर्थात शेतकऱ्यांचा असा सूर या चर्चेतून निघतो की शासन ज्या काही योजना शेतकऱ्यांच्या हितार्थ राबवत आहे त्यामधून शेतकऱ्यांच्या संदर्भातला शासनाचा काहीतरी वैयक्तिक उद्देश आहे आणि शेतकरी या योजनांच्या संदर्भात जो पाठपुरावा करावा लागतो, कागदपत्र वगैरे गोळा करावं लागतात, तर यापासून नाखुश आहे. तर शेतकऱ्यांना हे सगळं सोयीचं व्हावं. विम्याच्या संदर्भातला एक अनुभव सांगतो. विम्याच्या संदर्भात आम्ही अतिवृष्टी झाल्यावर आम्ही क्लेम केले. त्या क्लेम केल्यानंतर काही लोकांना क्लेमच्यानुसार पैसे मिळाले, परंतु आम्ही सातत्यानं त्याचा कागदीपत्री पाठपुरावा केला. SOकडे केला, SDOकडे केला, तालुका कृषी अधिकाऱ्याकडे केला. त्यांना कोण्याच प्रकारची विम्यांसंदर्भातली माहिती नाही, कारण की आम्ही त्यांना रितसर माहिती विचारून आलो की बा आमचा विमा कोण्या कारणाने फेटाळला गेला. आता यावर्षी जरी फेटाळला गेला असेल तरी पुढच्या वर्षी आम्ही त्या हिशोबाने त्याचं आमच्या पद्धतीनं समजा तुमच्या निकषानुसार आम्ही त्याचा पाठपुरावा करू, परंतु त्यांना ते निकष म्हणजे कोणालाच माहीत नाही. आणि इथचं जे विमा ऑफिस आहे, या विमा ऑफिसमध्ये जो भालेराव म्हणून एक कार्यरत आहे ऑफिसर, तो सातत्यानं त्या ऑफिसला हजरच नसते. लोक आपला शेतकरी जाऊ कंटाळला आणि सोडपिच्छा करून शेवटी नाईलाजानं हा 1 रुपया जरी विमा देऊन आले असतील तर आता या संदर्भात लोक न्यायालयात दाद मागू शकतात, कारण की बा 1 रुपयात भेटून आला आपण काय न्यायालयात जातं. अशा गुंडाळ्यात आमचा विमा दरवर्षीप्रमाणे या सरकारपासून आम्ही वंचित होतो. आता विम्याचं कसं आहे साहेब, आम्हाला विम्याची तारीख असते भरायची, त्याच्यानंतर घेतात का आमचा विमा? नाही घेत. मग आमचा जर क्लेम झाला, विमा 2 प्रकारे मिळते, एक तर नुकसानीचा मधातल्या नैसर्गिकचा आणि दुसरा पीक कापणी पश्चातला. मग विम्याचा क्लेम जर पीक कापणीचा हो की याचा हो, त्याचा जर कालावधी जरा पूर्ण जर सगळं झालं तर ते 8 दिवसात तरी मिळायला पाहिजे ना. आम्हाला जर 2 दिवस वाढून देत नाही, आमचा आपण सोप्या भाषेत सांगू का, इथं म्हणजे चांगलं भाषेत बोलतो, दूध क्रीडा लागल्यानंतर त्याला जे पट्टी मिळते त्याचा आकडा चिठ्ठी गेल्याबरोबर मिळते. मग आमचे पैसे जर आम्ही विम्याचे भरलेले आहेत, मग आम्हाला 22चा विमा मिळायचा अजून बऱ्याचशा लोकांना. मग 2-2 वर्ष जर विम्याला लागत असतील, आम्हाला भरायला आहेत का 2 वर्ष? नाही. अर्थात पीक विम्याच्या संदर्भात अनेक शंका कुशंका शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहेत आणि आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे या संदर्भात आपण बोलूया. माझं नाव भीमराव भगवान गोपनार आहे. माझा व्यवसाय आहे ॲटो आणि अल्पभूधारक शेतकरी आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझं एवढंच निवेदन आहे की माझ्या घरी 2 एकर वावर आहे. ॲटोचा व्यवसाय करतो. ॲटोच्या व्यवसायावर त्यांनी आमच्यावर उपासमारीची पाळी आणली. साऱ्या बाया फुकट गेल्या, माणसाचं अर्ध तिकीट करून राहिले. एक ट्रिप होते, त्याच्या डिझेल पाणीचं काही जमत नाही आमचं. राहिलं आमचं तर राशन. ते राशननं ते अंगठे
आणि ते राशन पहिले भेटे काँग्रेसच्या काळात चांगलं 20-25 किलो गहूही भेटत भरपूर, ते खात जा. आता तेही बंद केलं आहे ना. तर या सरकारचे काय ध्येय धोरण आहेत हे सोडून जा राज्य काय आम्हाला काही सुचत नाही आणि आम्हाला काही याच्यासारखं बोलता येत नाही. एवढीच विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना, कमसे कम ते राशन पहिल्यासारखं देत जाय म्हणा. 20 किलो गहू 20 किलो तांदूळ आणि तेही नाही आमचं ॲटो पडला तर बेवारस एवढं. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करायला पाहिजे का? सध्या कृषी मालाला रास्त भाव मिळत आहे का? कृषी मालाला तर रास्त भाव आता मिळत नाही आहे. कारण शेतकऱ्याचं जर पालक खर्चावर आधारित, जे मी म्हणतो की खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे. आज प्रचंड शेतीचा खर्च वाढलेला आहे. आज लेबर म्हटलं की लेबरसुद्धा 400 ते 500 रुपये मजुरीशिवाय येत नाही शेतामध्ये. आज आपण पाहतो की त्याची रखवाली वाढलेली आहे. आता दुसरं अजून सरकारने वन्य प्राणी वागवलेले आहेत. यांच्यामुळे इतका खर्च वाढला की रात्रंदिवस तिथे रखवाली ठेवावं लागते आणि तिथला शेतकरीसुद्धा सुरक्षित राहिलेला नाही आहे. कारण आता रखवालीमध्ये लोक शेतामध्ये आहेत, कपाशी निघालेली छोटी छोटी, आणि हरणं आणि डुकरं रोही शेतामध्ये येत आहेत. आता रखवालीला आता जावं लागते लोकांना. विजा पडल्या त्यांचं कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकते. ही परिस्थिती शेतकऱ्यावर आहे. मग माझं म्हणणं आहे की इथं काही रास्त भाव मिळत नाही आहे, तरी शेतकऱ्यांनी खर्चावर आधारित, या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला खर्चावर आधारित भाव दिला पाहिजे. अशा पद्धतीनं जर लाभवलं तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला एमपीमधली भावांतर योजना महाराष्ट्रामध्ये लागू होईल असं वाटते. माननीय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे शेतकऱ्याला की त्यांनी शेतकऱ्यांची जर कैवारी आहेत तर शेतकऱ्यांच्या काय अडचणी येत्या इथं जमिनीवर येऊन विचारा. कारण ते तिथलेच निर्णय घेतले जातात त्यांच्या पातळीवर, शेतकऱ्याला काय द्यायचं काय द्यायचं. महाराष्ट्र आम्हाला शंका वाटते की अधिवेशन तिकडे चालू आहे आणि लोक लाडलीमध्ये गुंतून टाकलेले आहेत. म्हणजे ते काय करतात गोड बंगाल ते लोकांना कळलं नाही पाहिजे, म्हणून तरी या योजना आल्या पाठवल्या काय असं वाटते कधी कधी. माझं म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेबापेक्षा विदर्भाचे देवेंद्र फडणवीस, कारण सरकारच ते चालवतात आणि विदर्भाचे आहेत. कसं असते, आपला माणूस असला तर हक्क असते की काहीतरी. तर त्यांनी याच्या आधी जर समजा आता आम्ही खारपणपट्ट्यामध्ये म्हणजे पाण्याच्या समस्या ते आहेत, हे जर त्यांनी थोडंसं लक्ष दिलं तर हे विशेष होईल त्याचं. कारण आपण जेव्हा बापाच्या हातात सत्ता असते तेव्हा म्हणत नाही, चुलत्याच्या हातात सत्ता गेल्यावर मग काय म्हणून फायदा. पोराचं शिक्षण राहिलं आणि त्याला डॉक्टर बनत होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा तर त्यांनी पश्चिम महाराष्ट्र करून टाकायला पाहिजे होतं ना. अजूनही संधी गेली नाही. अजूनही सरकार कोण चालवतं? देवेंद्रजीच चालवतात. कोणी जरी मुख्यमंत्री असतील, अजितदादा जरी असतील, आणि हे जे एवढं मोठं त्यांनी तालतंबू राखवलं, हा त्यांनी स्पष्ट सांगितलं मी वेशभूषा चांगली गोष्ट आहे. सरकार बनवणं तोडफोड करणं हा काही विषय नाही, ते तर राज्य बनवावं लागते. पण आपल्या विदर्भासाठी काय करता येईल? आणि नागपूर म्हणजे विदर्भ नाही, जसं त्या लोकांना पश्चिम महाराष्ट्राला आणते ते तिकडचं म्हणजे हे आहे. मुख्यमंत्र्यांना वाटते मुंबई म्हणजे महाराष्ट्र आहे, यांना वाटते नागपूर म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये खूप लोक एकंदरीत आपण सध्या या योजनेबद्दल बोलतो आहे आणि शेतकऱ्यांना कुठलीही योजना ही लागू करायची नाही आहे, बरोबर? आम्हाला भाव द्या ना. कुठलीही योजना तुम्हाला लागू नाही आहे. मॅडम मला एक सांगा, कोण्यातरी संघटनेच्या शेतकऱ्याचं असं म्हटलं का लाडली बहीण द्या आम्हाला 2,500 रुपये. आम्हाला जर भाव भेटला तर आमच्या ज्या आधी जिल्हा सोसायट्या होत्या की नाही गावामध्ये, विविध कार्यकारी सोसायट्या, ह्या त्याच्यामध्ये पतसंस्थेमध्ये लोक पैसे टाकत होते कारण ते शेतकऱ्यांच्या होत्या. आता आम्हाला कंगाल बोलवून म्हणून आम्हाला भीक मागायला लावून राहिले. बरं, मागणी कोणाची होती? कोणाचीच नव्हती. भूमिहीनवाल्यांना दिलं, आम्हालाही दिलं जातं. पण आता विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 5 एकराच्यावर अर्धा एकर जर असलं तर बहुभूधारक झाला ना. हे निकष चांगले नाहीत ना. जसं आता त्यांनी विजेचं माफ केलं, हे काही लोकांना याचंही केलं. आम्ही ते म्हणत नाही की बा खराबच केलं, काही कामं चांगलीही आहेत. पण मुख्य आता वनविभागाच्या याच्यात जर आमच्या ढोरं गेलं तर ते पकडून नेतात की नाही आमच्या सहित. मग हे जे सरकारचे ढोरं आहेत, हरण असेल डुक्कर असेल, हे आमच्या शेतात कशाला आणतात? याचा बंदोबस्त तुम्ही करा ना. म्हणजे माल आमचा आणि जनावरं तुमचे. काय राजो, विदर्भातले लोकांचं एकच म्हणणं आहे, जिप्सन पावडर द्या, कंपाऊंड द्या. हे प्राथमिक का देत नाही? खेड्यामध्ये गोडून मागत आहे ते. 20 गाव मिळून एक देतात. म्हणजे आम्ही पांगू राहिलो पायाचं औषध, तुम्ही देऊन राहिले डोक्याचं औषध. जखम आहे पायाले, बसील का ते औषध? आणि आमचं विशेष देवेंद्र फडणवीस अजूनही करू शकतात, कारण तेच मुख्यमंत्री आहेत. त्यांना आणखी फोडतोड करा, पुढेही करा जर राज्य आलं तर. त्याच्याबद्दल आमचं काही नाही. राज्य बनवावं लागेल ते तर आहेच. ते हे या चोराईला लाज वाटायला पाहिजे की जे इकडल्या तिकडे उड्या मारतात. हे काही आमच्यासाठी नाहीत गेले. याच्याकडे जे ED CBI काय असते, याच्या प्रॉपर्टीत जाऊन याला जेल होणं याच्यासाठी गेले नाही. ते गद्दारी गिद्दारी हा प्रयोग कसा आहे, इकडे जर थांबलं तर जेलात जावं लागते, पैसे भरावं लागते. हे साधारण सगळं महाराष्ट्राला माहिती आहे, काही हे नवीन विषय नाही. पण याच्यावर रोष नाही आमचा रोष आहे फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आजही करू शकतात. विदर्भाला पश्चिम महाराष्ट्र बनवू शकतात. शरद पवार जर तिथं बनवू शकतात तर यांच्याकडे भरपूर आहे. आणि सध्या महाराष्ट्रात एकच नेतृत्व आहे त्याचं. हे उपमुख्यमंत्री नाही, ते घरी जरी बसेल असले तरी सरकार तेच चालवतात. त्याच्यामुळे जनावराचं कंपाऊंडचं हे सर्व त्यांनीच करायला पाहिजे. आमचे त्याच्या जनावरांना आमची शेती, हा राजा कुठला माल आहे? दैनिक देशोन्नतीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचे असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि आज घुसर या गावी आलो आहोत.
तर आपण असा थेट जनतेशी प्रश्न साधला आहे आणि हा सरकारने जे घोषणा योजित केलेल्या आहेत ह्या फक्त एक घोषणा नसून याच्यावरती अंमलबजावणी करतील की फक्त एक आश्वासनच असणार आहे. मी नेहा तायडे, कॅमेरामन राजू आत्रामसोबत, दैनिक देशोन्नती न्यूज चॅनल. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.